दोही देवा भेटी आनंदी माझी झाली, तेथे सर्वज्ञ श्री प्रभू. श्री प्रभू गोसावी आळंद्याच्या मध्ये विडे करीत आहे. तिथे त्या मातीमध्ये श्रीचरण स्वामी ते काय करतायत. आता ती कालची लीळा पाठ करून ठेवा, सगळं सांगता येणार नाही. तर तिथे जो कार्यक्रम सुरू आहे, अवसर कशाचा अवसर सुरू आहे, काय वेळे करतायत, बुदबुद करीत्या पावलांनी भूमीशी खेळ क्रीडा करतायत, ढेकळावर ढेकळ घालतायत. तर काय नावाले सकळ जीवा माया मोकलिले असती. मायेने सकळ जीवाला मोकललेला आहे, म्हणाले मुक्त करायला सांगितलंय देवाने. म्हणून ते जडामध्ये जे जीव असतात ढेकळांच्या कणाकणामध्ये, जसं तो कंटक मोडला, दुडू 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 धाव घेतली तिला कंटक मोडून, देवाने तो काटा मोडून टाकला. त्या काट्यामध्ये जो जडत्वाच्या जीवाचं संपादकत्व माया करणार होते त्यांना मोकललं. आता इथे एक ब्रह्मांड गोळ आहे, तो त्या गोळ्याच्या कणामध्ये जडतीच्या जीवाचं संपादकत्व करणार, म्हणून ते गोळे घेऊन गोळ्यावर टाकले आणि अणुरेणूला संबंध मोकळा केला. असं 3 वेळेला ते एक सर्वज्ञांनी केलं. ते सकळ जीवा मोकलिले, माया योजकत्व करणार होती, ते मायानं मोकलायला सांगितलं. अवगळा फोडविला, अवगळा जो भेंड आहे, तर ते स्वामी आहेत, ब्रह्मांडाचे मालक आहेत, म्हणून ते सांगतात अवगळा फोडविला. अवगळ्यामध्ये जे अनंत सृष्टीचे ज्ञानी आहेत, प्रमादानंतर जाऊन बसणारे, अवगळ्यात कोण जातं? दैवराटीतलेच असतात. विश्वेच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला अवगळा आहे, डाव्या बाजूला नित्य नरक आहे. तर ते म्हणतात अवगळा फोडविला. स्वामींची लीळा आहे ती, आणि मग ते स्वामी तशी लीळा करतायत आणि सर्वज्ञ पाठीमागून पुष्टी विभागी क्षेम दिले. तिथे डिस्टर्ब झाला स्वामींना, म्हणून कोपू नटले. ते लीळा तशी चालू आहे. स्वामींना तर भेटायचंय किंवा त्या अवसरामध्ये स्वामींचा हे अवसर तिथे लाभावा, म्हणून स्वामींनी मागिलाकडून क्षेम दिल्यानंतर इथे प्रवृत्ती आता त्या जीवांची आहे, अवगळ्यातल्या आणि त्या अणुरेणूमध्ये असलेल्या जीवांना मुक्त करायचे. म्हणून स्वामी म्हणतात नेनेजी श्री प्रभूची प्रवृत्ती, कवनी वेळा कवना जीवा काय देते. आता तिथं जीवाचं दान वर्तत चाललेलं आहे. अवघळात पडायचं आहे त्यांना, माया मोकलायची आहे सकळ जीवांना तिथं असलेल्या. आणि आपले सर्वज्ञ नेहमी म्हणायचे, बघा आकाशामध्ये बघा म्हणाले कसे जीवजंतू भरलेले आहेत, ठीक आहे नाही. तर अशा या लीळेचा गर्भित चिंतन तुमच्या आत्मज्ञानाच्या प्रतीतीने तुम्ही करू शकता. लीळा ठेवताना ती केवळ स्वरूपाची लीळा चालू आहे. आता तिथे स्वरूपाच्या सगळ्या शक्ती नटलेल्या आहेत. तिथे सगळ्या समग्र शक्तींना स्वामींनी ॲक्टिवेट केलेलं आहे की करा तुम्ही माझ्यासोबत कार्य, तुमच्याशिवाय मी काही करू शकत नाही,
का परमेश्वराचा सकळे व्यापार शक्तीद्वार. मुदळा शक्ती, चेतना शक्ती सगळ्या कामाला लावल्या सर्वज्ञानी आदेश करून स्वतः स्वरूपी कामाला लागले. असं ते अनेक चिंतन यावरती तुम्हाला हजारो मिनटं घंटे बोलता आलं पाहिजे. तिळा डोळ्यासमोर ठेवून चिंतन करता आला पाहिजे. तिथे श्रीप्रभू दिसतील, स्वामी दिसतील आणि तो अवसर पाहायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे त्या अवसरात विघ्न येऊ नये म्हणून मागेला कडून क्षेमध्ये दिले सर्वज्ञानी. म्हणूनच अधर का पिन्नला श्रीप्रभू बाबांचा. मग श्रीनेत्र उघडले अंघोळे ते उलेली गोसावीचे पोनी कोंडोनी स्वरूपे स्वरूप दाटले. स्वरूपे स्वरूप दाटलेले आहे. एका स्वरूपाने दुसऱ्या स्वरूपाला भेट दिलेली आहे. मिठी मारणं म्हणजे एक स्वरूप दुसऱ्या ईश्वर स्वरूपाला भेटतंय, क्षेमालिंगन देत आहे. म्हणून ते सांगतात स्वरूपे स्वरूप दाटले. म्हणून ते स्वरूप ईश्वर स्वरूप दुसऱ्या ईश्वर स्वरूपाला म्हणतात सोडी सोडी नामणे. सोडी सोडी नामणे ते स्वामींना आहे आणि ब्रह्मांडातल्या समस्त जीवाला दुःख फेडण्यावायचं आहे. बहुत प्रकारचे जीव तिथं खस्ता खात आहे. मग श्रीप्रभू म्हणतात अरे सोडी रे सोडी, म्हणजे दुःखातून मुक्त करा आमच्या जीवांना. जय श्रीप्रभूची लीळा आहे की नाही. ब्रह्मकृमी ते ब्रह्मा की जय. जाऊ द्या सोडी रे सोडी म्हणाले. स्वामींना म्हणत नाही आहे ते, ब्रह्मांडातल्या सगळ्या देवतेंना म्हणतात सोडी रे सोडी. हे जीव किती दुःख देत आहे तुम्ही, सोडा. असं ते प्रतिदिनी चिंतन मोठं करता येईल तुम्हाला. किंवा सर्वज्ञाना श्रीप्रभू म्हणतात सोडी रे सोडी, आनंद ब्रह्मांडातल्या जीवाला तूच उद्धार करणार आहे. सोड रे बाबा सोड रे बाबा. म्हणून सर्वज्ञ म्हणतात कवना कवनी वेसन येत धरजती हे वेसन. ही आता गुरु आज्ञा आहे तिथे सर्वज्ञांना भेटलेली आहे. म्हणजे समग्र जीवाला ब्रह्मांडातले ब्रह्मांड भेंड म्हणजे ब्रह्मांड आहे ते मोकलेले स्वामी पाहत आहेत. आणि सर्वज्ञ श्रीप्रभू बाबांना, श्रीप्रभू बाबा सर्वज्ञांना आदेश करतात सोडी रे सोडी. एक कैवल्यदानी परमेश्वरा चक्रधरा राया, तो आता हे ब्रह्मांडातल्या जीवाला मोकळून टाक, सोडून मुक्त कर म्हणाले. ह्या देवता खस्ते खायला जीव म्हणाले, किती दुःखी आहेत बघ. म्हणून साहेब म्हणतात हे सकळ जीवा ते चिंती. इथे आज्ञा घेतलेली आहे सर्वज्ञानी आता आणि श्रीप्रभूंनी दिली आता. म्हणाले अरे चक्रेशा सोडी रे सोडी, मोकळून टाक म्हणाले. आता तू उद्धार कर बाबा. आणि तू चिरायू अवतार येणार रे बाबा म्हणाले. तू कशाला आलास मला भेटायला, जाणार रे बाबा म्हणाले तू. असं तुम्हाला प्रतीतीने बोलावं लागेल तुम्हाला. आत्मबोधाचे दिठी ते तिकडलं आहे ते अमृत अनुभवामध्ये. हे अमृत अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. आत्मबोधाच्या दृष्टीने तुम्हाला त्या ईश्वर स्वरूपाने त्या ईश्वर स्वरूपाला त्या क्षणाला दिलेले फायनल निकाल आहे म्हणाले. तू करून टाक. आता नको मला विचारायला येऊ, तू रुद्रपूरला विचार, तिकडंच उद्धार करतो. बाबा जाय रे बाबा म्हणाले. जाय ना आता तू. का भेटलास तू मला आता. दिली ना मी तुला ज्ञानशक्तीचा स्वीकार दिलाय ना, माझी प्रसन्नता दिली ना. म्हणून गुरु आज्ञा आपली दावल
दाविजयी. हे दावल दाखवायला स्वामी आलेत. आपल्याला तो आदेश आहे तो. आता कोणी दावल दाखवायचा विषयच नाही ना. पण तुमच्या मनात, डोळ्यात, डोक्यात ती दृष्टी असेल अदृष्टपर, गुरु स्रोत उपकार निमित्तिकाशी त्या क्वालिटीतल्या, त्यांना जाऊन आपली दावल दाखवावी, त्यांना बोलवून घ्यावं. हा दोनच पर्याय आहे तुम्हाला. ते ओळखत शोधित शोधित येतील. कवीश्वरबास गेले शोधित शोधित नागायसाला, आहे ना. पडताळायला, पडताळणे असं म्हणतात. तो मोठ्या लोकांनी पडताळला पाहिजे. शिष्या कसा राहतोय, काय गडबड करतो, हे आश्रमांना भेटी देऊन पडताळावं. त्यांनी त्याचं सुखदुःख आहे का बघावं. त्याला काय द्यावं घ्यावं. शारीरिक मानसिक वाचिके श्रमनिवृत्ती करावी त्याची. गुरुनं शिष्याची करावी. शिष्य त्या भागात गेला तर गुरुजीकडे करावं. गेला तर नाही जावंच लागेल, आहे का नाही. असा काय हा अन्वय इथे आपण लावू शकतो. छानपैकी असं बरंच बोलता येईल वेळेवरती. म्हणून ते सांगतात की सोडीना सोडीना म्हणे. अशा प्रकारे जे खस्ता पावलेल्या जीवाला बहुता एका वेळी मरण समजताशी आलेलं आहे. म्हणून स्वामी म्हणाले आता मरा तर मरण आलेलं आहे समस्त जीवांना. ब्रह्मांडातल्या, एका ब्रह्मांडातल्या नाही, अनंत ब्रह्मांडात अनंत जीव आहेत. अनंत ब्रह्मांडात अनंत कर्मभूमी आहेत. त्यांचे बॉस आहेत आपले चक्रधर स्वामी. म्हणून बहुते प्रकारे बहुते उद्धरिले. मी उद्धार करतोय, तू बहुते प्रकारे बहुत उद्धरावे. तुम्ही उद्धार करा म्हणाले चक्रधर स्वामी. जा म्हणाले, आता भेट पावली आपली, करा आता. कारण ज्ञानशक्ती स्वीकारताना काही आदेश केला नव्हता, आहे का नाही. आता इथं आज्ञा आहे, आता असं करा. आणि कसं करायचंय ते दाखवलं स्वामी. बघा म्हणाले, हा बेंड घेतला, ये ब्रह्मांड, ये काय स्वामी म्हणाले चक्रधर स्वामी, ये ब्रह्मांड, ये डोईचे, ये डोई केला असता मला अर्जुनाचे. कसं आहे ते, शिर वक्र झाले असते. काय पाठ पाहिजे. चक्रधर स्वामी काय म्हणाले महादायसाला, अर्जुनाचं काही झालं असतं तर येरवाईची शिर येरवाई नाही. शिर चिंतन कमी पडतो. म्हणाले हे ब्रह्मांड या ब्रह्मांडात मिक्स होऊन टाकलं असतं मला, आम्ही हातात घेऊन पडून टाकलं असतं. असा तो आवेश सर्वज्ञाने दाखवायला आहे. आता इथं आज्ञा मिळाली ना, म्हणून तो गोळाक म्हणजे ब्रह्मांड आहे. ए वाईचे ब्रह्मांड ये वाई घाली जाती, घाल म्हणाले चक्रेशा. पण तू जीवाचा उद्धार कर रे बाबा. आणि आपण अशा सर्वज्ञांना दुःख होतो, आहे की नाही, क्षणिक स्वार्थात आहे की नाही. इंद्रियांच्या तृप्तीसाठी नाही तर मनाच्या शांततेसाठी. हे आपला युग असा पुष्ट होतो. आणि स्वामींचा असलाय आणि आपला असलाय. कसे मेळ बसायचा तो असं भेटत नाही, मेळ बसत नाही तो. म्हणून स्वामी म्हणतात बहुते प्रकारे बहुते उद्धरावे. तर म्हणाले श्री हे शक्ती गोसाव्यापासून स्वीकारली. श्री चक्रधरो होय म्हणे. आता चिंतन आहे ते. तर ही जी श्री नावाची शक्ती आहे,
श्री चक्रधर. भट्टवास काय म्हणायचे? श्री चक्रधर द्या, श्री चक्रधर. माझा देव तो श्री चक्रधर, येथून बटाचे बोलणे. टीकेमध्ये आहे तिकडं ते. तुम्हाला अशी ब्रह्मविद्या तुमच्या कंठात आणि हृदयात आणि डोळ्यात ठेवावी लागते, तेव्हा तुम्ही ही लीळा आठवू शकता. म्हणून ते सांगतात, ती गोसाव्यापासून स्वीकारली होती उपाधी ही. एकाशी प्रेम एकाशी प्राप्ती, ती ठाई एके वेळे घालावे. हे आणि ही प्रवृत्ती, ती ठाई काय करायचे? म्हणून 3 गोळ उचललेले आहेत सर्वज्ञ. तर 3 म्हणजे काय, तुम्ही काही समजू शकता त्याच्यामध्ये. 3 त्रिकूट माहिती आहे की तुम्हाला? संहार, संसार, उद्धरण. असं काही लावा ना तुमच्या बुद्धीने तर झालं. हे सगळं कठीणातलं कठीण आहे, हे सांगायचं अवघड, कळायचं अवघड. तर म्हणून ते सांगतात की एकाशी प्रेम एकाशी प्राप्ती, ती ठाई एके वेळी घालावी. सगळे जीव म्हणाले एका ब्रह्मांडात घालून टाक. चक्रधरा ती ठाई, म्हणून ते 3 ढेकूळ आहेत. एके वेळे घालावे. आता इथं भरपूर असं अध्यात्मच आहे इथे सगळं. या शब्दांमध्ये टोटल 25 स्थळं आहेत. याला ज्ञानाचं स्मरण असं म्हणतात. आणि ते एकांतात बसून धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला हे शक्य नाही. तुम्हाला फार अतिनिगुतीचा आचार आणि विचार करावा लागतो. 5 आरत्या 5 पारायण तसं नाही आहे. ते तेवढ्या पुरतं सीमित नाही. आपला हा संप्रदाय आहे, आपला उच्च लेवलला जायला पाहिजे. म्हणून ते सांगतात, एकाशी प्राप्ती ती ठाई एके वेळे घालावे हो. आणि हे प्रवृत्ती ही लीळा अंगी करावी हो. सर्वज्ञ श्री प्रभू बाबा सर्वज्ञाना सर्वविद करतात. सर्वविद आचार्य कोण आहेत? चक्रधर स्वामी आहे ना. याला म्हणायचं सर्वविद. सकळ जाणता. म्हणाले हो बाई, आम्ही सकळ जाणतो. कुणाला सांगितलं सर्वज्ञ? तुम्ही दुरील ऐकता म्हणाले मग, दुरील पाहता म्हणाले मग. अरे म्हणाले, आमची सर्वज्ञांना सर्वज्ञ उपाधी कोणी दिली आणि कुठे दिली, का दिली? हा एक प्रश्नच आहे ना. चल, डोकं हँग व्हायचं आहे का नाही असल्या प्रश्नाने? म्हणजे सर्वसामान्य साधकाला काय कळलं बरं याचं? चला असो. तर म्हणाले ही लीळा तुम्ही अंगीकार करा म्हणाले. श्री प्रभू बाबांनी आज्ञा केली चक्रधर स्वामींना. ही प्रवृत्ती आणि हे सगळं जीव उद्धरणाचं सगळं कार्यक्रम तुम्ही सुरू करावं म्हणाले. आता बाद झालं. म्हणून भुई भुईला बुदबुद करी आणलेलं आहे. आणि ते गोसावी पुढा दाखविले. स्वामींच्या पुढं हे दाखवलंय की हे उद्धरावे, हे उद्धरिले म्हणे तू. म्हणून स्वामींनी चेष्टा केलेली आहे पुढे. कसं सांगता येत नाही तुम्हाला, आहे की नाही? कसं उद्धारलंय मग? हे उद्धरावे, असं उद्धार कर रे बाबा म्हणाले. मेला जाय, अरे हे ते मेला जाय रे चक्रविषा म्हणाले. अरे हे ते
आहेत जीव असे संकेत आहे. याला म्हणायचं ब्रह्मविद्या चिंतन. ही ब्रह्मविद्येची पाठशाळा अशी साधक ट्रेन करावे लागतात. वेद आगमशाळा ज्या असतात तिकडे ते त्या पटूला त्याचे मंत्र उच्चारण करून त्यांना ट्रेन करतात. हो हा हो वा हो जा वा अनुसार सुद्धा चुकू देत नाहीत ते. आता आपण मुक्त आहोत सगळे, कुणीच राहणार नाही मठ मंदिरात. नाही का एवढं कठीण शिकवलं तर, आहे का नाही? दररोज एक स्थळ लावून टाकायचं, आहे का नाही? लक्षण स्थळ लाव, सकाळी उठला की 3 तासात लावून टाक. उद्याच्याला विचारस्थळ लावायचे. 5 दिवसात 25 स्थळ लावून तुला तुझी कोपीन उद्धारण करून तुला एक करायचे. तालमी दररोज 100 दंडवत घाल, 500 घाल. त्याला कशाला आजारी पडेल तो ख्रिश्चन गुरु? पडेल का? बॉडी फिटनेस महत्वाचा आहे. बॉडी आणि बुद्धी दोन्ही फिट करावं लागतात. आणि मग समर्थो धर्म आचरित चालावं लागतं. मग असं समर्थ होऊन धर्माचं आचरण करा. असं थोडीच आहे पुष्कन उगाच डोळ्यात पाणी आणायचं, पुसणं रडायचं कशासाठी? तर फुगायचं. काय का ना, टेन्शन घ्यायचं. काय होणार आहे त्यांनी? कुणाचं नुकसान? हे केल्यावर हे होत नाही, असं काही टेन्शन येत नाही. बरं, ह्या लीळेमध्ये सर्वज्ञ आणि श्री प्रभू बाबा म्हणजे दोघांना बोलायचे. बायसांची अडचण नको म्हणून बायसाला स्वामी म्हणतात, थांबव बाई तिथं तू मदत यायलीच म्हणाले. हे पुढं दाखवले श्रीप्रभू बाबांनी सर्वज्ञांना, असं करायचे बाबा तुला आणि हे उद्धारायचे. मेला जाय अरे हे ते हा अनुकार या अंत विषयरती आपण स्वीकारली. दगडे दगडू हणितला ते शब्दाचे शब्द ज्ञानाचे प्रमादे लीळादानांत घातले. तो ढेकळामध्ये जे दगड आहेत, बारीक कण असतील ना, त्या ढेकूळ म्हणजे दगडे असू शकतो. एक दगड दुसऱ्या दगडावर हल्ला, ज्ञानानंतरच माणूस दगडासारखा होतो. दया त्याच्या शरीरात अंतःकरणात कुणाबद्दलही काही राहत नाही, तो विपरीत होतो. आम्ही अनुभवलेला. मग तो वेदवंत बरा वाटतो, त्याला दयाभाव तरी असतो. पण इकडे आल्यावर त्याची दयान कशा धर्मन फिरमन काय, तो असा स्वतःला खूप स्ट्रॉंग फिलिंग्स असतात त्याला काय धर्मबुद्धी दिसत नसते. असं काय होतं माहिती आहे? असं का होतं? सर्वसारखे नसतात. ज्यांना होतं त्यांना सांगतो. तर त्याने असं विचार करा की मला असं का होतं? तो भाव तिथं आहे, इकडं का नाही आपल्याजवळ? पलीकडे काय? आपण असे का भट्ट झालो? ते मळणत्वाचं कारण. म्हणून ते सांगता की दगडे दगड हानी त्याला तेच हे असे जे असतात ना प्रमादी, शब्दातले प्रमादी. लीळा दानांत घातले, सर्वज्ञानी लीळादान दिलं. हे अनेक कल्पनाशक्तीचा विस्तार यासाठी आहे की तुम्ही चिंतन वाढवावं तुमचं. अरे म्हणाले मेला जाय जाय ना म्हणे, म्हणून ते स्वरूपांत घातले ती प्रमादी या म्हणून. मग ते करण्यासाठी सर्वज्ञानी गोसावी आता अंत खोलबुंती घातली. खोलबुथी त्या चरित्रात पाठ पाहिजे. आता हे शब्दानुशब्द. स्वामी म्हणतात तुझे ठाई तुके गुण असोनी, तुझ्याकडे एवढे गुण आहेत राणे म्हणाले चक्रेशा, तर हे भवबंध
जीवाला झाले असती याशी तू का देत नाहीस मला? देऊन टाक ना. आता हे स्वीकार मग. मग गोसावी तेही स्वीकारले. सर्वज्ञ श्री प्रभू बाबाचा संवाद आहे. तुवा ते म्हणता राज्यधर्म स्वीकारले. तू स्वीकारलं रे, म्हणाले तू तिथे बसला ना रामधरणा राजाच्या तिथे घोड्यावर, तिथे 12 महिने बसला ना रे चक्रेश्वर. अचलपूर किती आहे? वृद्धपूरून जवळच आहे. तर का रे देवा म्हणाले, का रे बाबा असं का केलं रे तू? तर हे जीव कोण उद्धरील? म्हणाले बाळा असं नको करू तू, असं नाही करायचं. हे जीव कोण उद्धरणार आहे? म्हणाले चक्रधरा तू का थांबला तिथे? एकांता तू किती वर्ष थांबला? म्हणाले इतका वेळ जातो का रे तू? नाही ना म्हणाले, असं नाही करायचं बरं बाबा. हे ईश्वर स्वरूप त्या ईश्वर स्वरूपाला आता अंकित करतंय प्रवृत्तीने. ह्याला म्हणायचं प्रवृत्तीने प्रवृत्तीला सांधणे, स्वरूपाने स्वरूपाला बोलणे. त्या दोही आळंदीमध्ये हा संवाद चालू आहे. म्हणून ते सांगतात हे जीव कोण उद्धरील? म्हणून त्या आळंद्यामध्ये शुद्ध अधिकाराचे जीव तिथे आता मानलेले आहेत. आमचा गोसावी तयाची मळकर्म अविद्या नाशिली. सर्वज्ञानी मग आता सुरू केलं. मळकर्मे अविद्या नाशिली. स्वामींनी आणि श्री प्रभूंनी त्याच वेळेला त्यांना प्रेमाशी नेले. त्या अधिकारांची त्या लेवलला, कुणाला प्रेम, कुणाला देहविद्या, कुणाला स्थोळीच्या शिल्पविद्या, त्या ज्या होत्या त्या नासून टाकल्या. तो ससा पण आला असो 60 बर्थडेचा मी आला त्या अवसराला, चला मुक्त कर, तुला पडून टाकतो म्हणे तुझं कसला हेम काया होय तुझी फोडतो रे म्हणाले. हे चक्रेशा तू काय केलं सशाला? देवविद्या दिली ना, मी फोडून टाकतो. सृष्टीपर्यंत नित्य म्हणजे अपवाद आहे, चल काढून टाकतो मी. सृष्टीचा संहार कधी करशील तू? आणि हा असा सशा बसेल ना म्हणाले सृष्टीपर्यंत नित्य. आता नाही म्हणाले, चल याला फोडून टाकायची. कशी क्रीडा कठीण असते की नाही? आपण चिंतनही करू शकत नाही, पण तुम्ही अखंड त्या चिंतनात राहिले तर सहज तुम्हाला या लीळेवर बोलता येईल. म्हणून एका लीळेवर बोलू काही, हे सगळं नासून टाकलं. मग आपली ब्रह्मविद्या तयाशीच दिली. हे म्हणितल्या ते शब्द आहे. हे स्वामी म्हणायचे हे घे, घे ना म्हणे, घे ना म्हणे. अशाच्या अनेक लीळेमध्ये एका शब्दाला एक किंमत आहे. म्हणून ते म्हणतात मेले ते माया पुर मायेचे जाय 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 ना म्हणे. म्हणायचे ना श्रीप्रभू, जाय मेला म्हणे. स्वरूपात जाय म्हणायचे ते. तुम्ही हातावर घ्यावा. कसं करायचं स्वामी? ते तुम्ही ते चिंतन करा, म्हणजे तुम्हाला त्यातला प्रत्येक शब्दाचा भाव कळेल. आता ते शिव बाबा इथे उभा आहेत. मेलं जाय जाय ना म्हणे. असं ते स्वरूप पाण्यात काढले. बाहेरी जळा चेतनाचे काढले. मृतिका पाद झाले. ते परमाणु स्थळी योजले आणि भिक्षुपण पावले.
ते जे परमाणू आहेत ते स्थळी पाहावशी लिहिलं आहे तिथे. आता त्या बुद्बुद करी ते श्रीचरण तिथं रज बनलेलं आहे स्वामींनी. त्या रजामध्ये ते परमाणू भिक्षुपण पावलेलं आहे. आपलं भिक्षुपण म्हणून हा विनोदाचा भाग आहे सगळा. बरं, चा अधिकार एक देशा नव्हे नसतो म्हणाले हो, ऐशा जीवाशी मग देवताशी दोही अवतारीचे दान वर्तले. या क्षणाला ते म्हणतात की देवतेंनाही दान द्यावं लागत असतं. दुही अवताराचं दान यावेळेला तिथं ते वर्तलेलं आहे. आणि ते तिथले सगळे परमाणू त्यांना भिक्षुपण आलेलं आहे. भिक्षुपण पावले. आपण भिक्षुक आहेत का? कठीण चिंतन आहे. दंड